नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. कोल्हापुरात दुसऱ्या दिवशी वळीव बरसला, पारा उतरला, हवेत गारवा, नागरिकांना मिळाला दिलासा. बोगस बियाण्याने भाजीचे पीक वाया, आमशी येथील प्रकार, शेतकरी झाले हवालदिल. चॅनलला जर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन दाबा. विद्यार्थी टिकवण्यासाठी शिक्षक वाडी वस्तीवर उन्हातान्हात मुले जमवण्याची मोहीम सुरू. रत्नागिरी जिल्ह्यातील जनावरांनाही उष्माघाताचा धोका, गूळ मिठाचे पाणी पाजा, पशुसंवर्धन विभागाचा सल्ला. आचारसंहितेचे पालन करून उर्वरित लाभार्थ्यांना आता आनंदाचा शिधा. रत्नागिरी जिल्ह्यात 3915 संच शिल्लक. जिल्हा परिषदेचा 23,18,00,000चा निधी परत जाणार, खर्चाची मुदत संपली. भिरवंडे येथे वादळी वाऱ्यामुळे घरावर झाड कोसळून नुकसान, वादळी वाऱ्याचा तडाखा, विद्युत पुरवठाही खंडित. वाघोशीत फळबागा जगवायला कावडीनं पाणी, बळीराजाची वणवण संपेना, जीवापड जपलेल्या बागा पाण्याअभावी चालल्या धोक्यात. रेशीनच्या मालाची विक्री केली, दुकानदाराचा परवाना निलंबित. इंदिवे येथील रेशीन दुकानदारावर पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई. धुळे चाळीसगाव महामार्गावर लावणार 50,000 वृक्ष, 67 किलोमीटर अंतर. बोटांचे ठशाने नव्हे, आता डोळ्यांचे स्कॅन केल्यानंतर मिळेल रेशन, गैरसोय टळणार. %25 पाणी कपातीचा मजिप्रचा निर्णय, पाणी जपून वापरण्याचे आवाहन. इगतपुरी पावसाच्या माहेरघरी पाणी टंचाई. घोडभर पाण्यासाठी वन्य प्राण्यांची होते रानमाळ भटकंती, वन्यजीव धोक्यात. सिन्नरच्या पूर्व भागात पाणवठे निर्माण करा. आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, अहमदनगर जिल्ह्यात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन. निळवंडे धरणाचं पोट खपाटेला, निळवंडे धरणात केवळ 18% पाणीसाठा. तुफान वारे आणि अवकाळीचा फटका, शेकडो विजेचे खांब पडले, तारा तुटल्या, बार्शी तालुक्यात नुकसान.